नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुवार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण सुरू करूया विषय नागरिकशास्त्र, इयत्ता 7वी आणि धडा 4 मूलभूत हक्क भाग 1. तर मित्रांनो, आपण आता धड्याला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला हे 3 चित्र दिसत आहेत. त्यामध्ये शिक्षणाचा हक्क हा आमचा आहे असं लिहिलेलं आहे. किमान वेतनाची हमी मिळालीच पाहिजे, तो आमचा हक्क आहे. जंगले व वन संपत्तींवर आमचा हक्क आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या हक्काच्या बाबती आपल्याला दिसतच आहेत. तर मित्रांनो, आपले मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स आपण हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपण धड्याला सुरुवात करूया. चला शोधूया. बालकांचे हक्क तुम्हाला माहीत असतील तर त्याचे महत्त्व 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? तर मित्रांनो, माझ्या मते तर राईट टू एज्युकेशन हा एक प्रकारे म्हणजे शिक्षणाचा अधिकार हा एक हक्क मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर दुसरा हक्क मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगायचा आहे. तर महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत. या हक्कांच्या संदर्भामध्ये आपणा सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत. हक्कांचा उपयोग काय असतो? ते कोणी द्यायचे असतात? हक्क काढून घेता येतात का? तसे झाल्यास त्याच्या विरुद्ध कोठे जाऊन दाद मागायची? तर मित्रांनो, हे आपल्याला शोधावायचे आहे. वर्तमानपत्रामध्ये अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील की एखाद्या मोर्चामध्ये कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले असते आणि आपल्याला जन्मताच हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासूनच जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करू शकतील. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजेच हक्क होय. तर संविधानातील अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. हे हक्क मूलभूत हक्क आहेत. हे संविधानामध्ये नमूद केलेले आहेत असल्याने त्यांना कायद्याचा दर्जा आहे. ह्या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे म्हणजे कंपल्सरी. कल्पना करा आणि लिहा. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यांसारखे प्राणी तुम्ही पाळत असाल तर तुम्ही त्यांची खूप काळजी घेता, त्यांच्यावर खूप प्रेम करता. या प्राण्यांना बोलता आले असते तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते? तर मित्रांनो, हे तुम्हाला डिस्कस करायचे आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया. संविधानामध्ये नमूद केलेले आपले हक्क. संविधानामध्ये भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे. हे हक्क कोणते आहेत हे पाहूया. समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळं वागणूक देता येणार नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरणार्थ, विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला विनाकारण म्हणजे पोलीस जर अटक करायला आले असतील तर आपण त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट सुद्धा मागू शकतो. म्हणजे विना चौकशी कोण तुम्हाला अटक करू शकत नाही. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही. चला चर्चा करूया. सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखेच संरक्षण देणे याचे फायदे कोणते? तर मित्रांनो, ही तुम्हाला चर्चा करायची आहे. समानतेच्या हक्कामध्ये आणखी कोणत्या बाबी येतात? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करता येत नाही. आपल्याला देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजामध्ये समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केले आहे. अस्पृश्यता म्हणजे कमी जातीचे लोक आहेत त्यांची सावलीसुद्धा अंगावर पडू देऊ नये असे प्रकारची जुनी प्रथा, यालाच अस्पृश्यता असे म्हणतात. म्हणजे खालची जात असणाऱ्या लोकांशी संबंध न ठेवणे असेच. तर आपण पुढे जाऊया. लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातलेली आहे. उदाहरणार्थ राजा, महाराजा, राव बहादूर इत्यादी. म्हणजेच ह्याला इंग्लिशमध्ये एंटायटल ऑफ हे असे म्हणतात. तर टायटल्स असे म्हणतात.
म्हणजे कुठल्याही माणसाला राजा महाराजा असे आपण आता लावू शकत नाही. तर मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला, विषमता जोपासणाऱ्या समाजामध्ये फूट पाडणाऱ्या नागरिकांमध्ये भेद करणाऱ्या पदव्या राज्याला देता येत नाहीत, परंतु समाजाला विभिन्न क्षेत्रामध्ये गौरवास्पदी कामगिरी करणाऱ्यांना मात्र शासन पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या पदव्या देते. भारतरत्न ही आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पदवी किंवा सन्मान आहे. संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सामान्यांची पदके दिली जातात, सन्मानाची पदके दिली जातात. अशा पदव्यांमुळेच अन्य नागरिकांना नसलेले असे कोणतेही खास अधिकार किंवा विशेषाधिकार या व्यक्तींना मिळत नाही, परंतु त्यांच्या कामगिरीचा गौरव अशा पदव्या देऊनच केला जातो. स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क म्हणून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिलेली आहे. नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपण कुठेही भाषण करू शकतो. शांतपूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य, संस्था व संघटना करण्याचे स्वातंत्र्य, भारतात प्रदेशामध्ये कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे कुठेही जाऊन भारतामध्ये राहू शकता, आपल्या आवडीचा उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. तर मित्रांनो, हे आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहेत. करून पहा, अ, ब आणि क ने केलेल्या काही कृती इथे दिल्या आहेत. वर उल्लेखलेल्या म्हणजे सांगितलेले स्वातंत्र्याच्या कोणत्या प्रकाराशी तुम्ही या जोडाल? तर अ ने आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी सहकार्य मंच स्थापन केल्या. ब ने आपल्या वडिलांचे बेकरी उत्पादन गोव्यातून महाराष्ट्रात आणण्याचे ठरवले. तर पहिले आहे आदिवासी सहकार्य मंच म्हणजे संघटना स्थापन करणे, आणि ब चं उत्तर आहे की कुठल्याही राज्यामध्ये जाऊन व्यवसाय स्थापित करणे, आणि क व्यक्तीला शासनाच्या नव्या करविषयक धोरणामध्ये उणिवा जाणवल्या त्याविषयी त्या व्यक्तीने एक लेख लिहून वृत्तपत्राकडे दिला, म्हणजे हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया. माहीत आहे का तुम्हाला, संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्याचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागणुकीमुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजेत. आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारी लिखाण किंवा भाषणं करता येणार नाहीत. संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही, तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहेत. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहेत, हे कोणालाही नाकारले जात नाही. उदाहरणार्थ, आपण सर्वांना जगण्याचा हक्क आहे आपल्याला, तर वरकरणी हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ होतो. कोणत्याही व्यक्तीचे जीवन कोणालाही हिरावून घेता येत नाही, कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात अशा शिक्षणाच्या हक्कासाठी समावेश करण्यात आलेला आहे. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. विचार करा, जीवन हिरावून न घेण्याचा हक्काला आणखी काही पूरक हक्क आहेत का? उदाहरणार्थ, एका गुन्ह्यासाठी 2 वेळा शिक्षा होत नाही. कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यापूर्वी तिच्यावर असणारे आरोप सिद्ध व्हावे लागतात. हे काम न्यायालय करते. आरोपाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे व खटला उभा करण्याचे काम पोलीस करतात. मी गुन्हा केला आहे असे म्हणणाऱ्या व्यक्तीलाही ताबडतोब शिक्षा होत नाही. त्याही व्यक्तीवरील आरोप कायद्याने सिद्ध व्हावे लागतात. हा सर्व न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागतो, परंतु कोणत्याही निष्पाप किंवा गुन्हा न केलेल्या व्यक्तीला शिक्षा होऊ नये यासाठी आवश्यक ह्या गोष्टी असतात. तर शोषणाविरुद्धचा हक्क. शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातलेली आहे, तर याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत. त्यानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केलेला आहे. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्यावर काम करून घेता येणार नाही. वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसतानाही काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो, याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्क आपल्याला आहे. चला चर्चा करूया. तर मित्रांनो, येथे बालकामगार काम करत नाहीत,
इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो. अशा पाट्या अनेक दुकानांमध्ये आणि हॉटेलमध्ये तुम्ही पाहता. यांच्या आणि संविधानातील या हक्कांचा काय संबंध असेल बरं? तर मित्रांनो, हे तुम्हाला शोधायचे आहे. तर मित्रांनो, येथे बालकामगार काम करत नाहीत, म्हणजे इथे म्हणजे शिक्षणाचा अधिकार येतो. म्हणजेच की 14 वर्षाखालील मुले ही काम करू शकत नाहीत. आणि इथे कामगारांना रोजच्या रोज पगार दिला जातो, म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, म्हणजे समानतेचा अधिकार. प्रत्येक जणाला काम करण्याचा आणि नियमितपणे पगार घेण्याचा सुद्धा अधिकार आहे. तर मित्रांनो, पुढे जाऊया. चला चर्चा करूया. शोषण होऊ नये व प्रत्येक व्यक्तीला आपले स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणूनच शासनाने अनेक कायदे केलेले आहेत. काही कायद्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. असे आणखी कोणते कायदे आहेत ते शोधा व त्यांची चर्चा करा. किमान वेतन कायदा, कारखान्यातील कामांचे तास, विश्रांतीची वेळ यासंबंधीची तरतूद, महिलांना घरगुती हिंसेपासून संरक्षण देणारा कायदा, हे मित्रांनो शोधायचे आहे. भारताच्या संविधानातील समानतेचा, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केलेला आहे. पुढील पाठामध्ये आपण आणखी काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला हा धडा आपण वाचलेलाच आहे. तर आपण आता या धड्याचे स्वाध्याय सुद्धा पाहून घेऊयात. तर मित्रांनो, चला सुरू करूया. खालील प्रश्नांची थोडक्यामध्ये उत्तरं द्या, म्हणजे छोट्या स्वरूपात. तर पहिला प्रश्न असा आहे की मूलभूत हक्क म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्याचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांनाच मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क असे म्हणतात. आणि अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच त्याच्या गुणांचा विकास होईल. अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते. संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, दुसरा प्रश्न पाहूया. विविध क्षेत्रांमध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके दिली जातात किंवा पदव्या दिल्या जातात? तर मित्रांनो, विविध क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासन हे वेगवेगळ्या पदाची पदके दिली जातात. तर उदाहरणार्थ, संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके असतात. तर पद्मश्री, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न ह्या अशा प्रकारच्या पदव्या दिल्या जातात. तर मित्रांनो, आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केलेला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये केलेला आहे आणि त्यानुसारच बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी काम करण्यामध्ये मज्जाव केलेला आहे, म्हणजे परवानगी दिलेली नाही आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिलेले आहेत? तर प्रत्येकाला जगण्याचा हक्क असतो. हे याचे उत्तर आहे की प्रत्येकाला जगण्याचा हक्क असतो. तसेच प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यांपासून संरक्षण हवे असते. प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान असे हक्क दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे राईट्स टू इंडिपेंडेंट या विषयावर चित्रपट्टी तयार करा. तर मित्रांनो, चित्रपट्टी तयार करा. यामध्ये आपण यांची उत्तरं आपण पाहणार आहोत की जर समजा भाषण हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे आपला, आणि सभा घेण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. तसेच संस्था व संघटना स्थापन करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे. आणि भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. आणि भारताच्या प्रदेशामध्ये कुठेही जाऊन राहण्याचे म्हणजेच वास्तव्य करण्याचे भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. आणि आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचे सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य दिलेले आहे. तर मित्रांनो, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर मी तुम्हाला विषय तर सांगितलेले आहेत, पण चित्रपट्टी तुम्हाला तुमची तयार करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया तिसरा प्रश्न. खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाहीत.
तर मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की कोणत्याही व्यक्तीला हक्क हा जन्मताच प्राप्त होतो, हे याचे उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण पाहूया दुसरा प्रश्न. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. तर मित्रांनो, याचे उत्तर असे आहे की सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. तर मित्रांनो, हे याचे उत्तर होते. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर मित्रांनो, आता आपण पाहूया स्वातंत्र्याचा हक्क. तर मित्रांनो, पहिल्या ह्याच्यामध्ये दिलं आहे भाषण व स्वातंत्र्य, आणि आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघूया सभा स्वातंत्र्य. तिसऱ्याचं आपल्याला संस्था व संघटना स्वातंत्र्य. चौथा आपल्याला दिलेला आहे संचार स्वातंत्र्य. पाचवा आहे भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य, आणि सहावं आहे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा आणि त्याचे स्वाध्याय कसे वाटले मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, चॅनल शेअर करायला विसरू नका, आणि लाईक करा. बाजूची बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून आपले नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहावयास मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.